उरले सुरले अभित पिडिले म्हणती मांग महार त्यांस, शोध स्वतःचा ज्योतिरावाचा कळवितो राणी साहेबास, सोडवी गुलाम केल्यास. ह्या फक्त एका पोवाड्याच्या ओळी नाहीत, ही आहे एका सामाजिक क्रांतीची ललकारी. ही व्यथा आहे त्या मूळ निवासी योद्ध्यांची, ज्यांना परशुरामाच्या आक्रमणाने देशोधडीला लावलं. नमस्कार, शब्दप्रवासीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 19व्या शतकातल्या एका अत्यंत स्फोटक आणि क्रांतिकारी ग्रंथाच्या जगात जाणार आहोत, जो आजही तितकाच महत्वाचा आहे, नाही का? अगदी. आज आपण बोलणार आहोत महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या ब्राह्मणांचे कसब. आणि कसाब हा शब्दच बघा ना, किती मार्मिक आहे. हो, त्याचे अनेक अर्थ आहेत. हो ना, म्हणजे एक अर्थ आहे कौशल्य, पण फुले इथे तो शब्द उपहासाने वापरतायत. ते त्या धूर्तपणाबद्दल बोलतायत, ज्याद्वारे अज्ञानी शूद्र समाजाला धार्मिक कर्मकांडांच्या जाळ्यात अडकवून त्यांचं शोषण केलं जात होतं. हे पुस्तक म्हणजे त्या शोषण यंत्रणेचा एक एक्सरे आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि मला वाटतं त्या काळात या पुस्तकाला एक महत्वाची पोचपावती पण मिळाली होती. बाबा पद्मनजी यांनी सत्यदीपिका मासिकात यावर काहीतरी लिहिलं होतं, बरोबर? अगदी बरोबर. आणि तो अभिप्राय म्हणजे तुम्ही बघा, एक प्रकारे फुले यांच्या कार्यावर शिक्कामोर्तब होता. कारण बाबा पद्मनजी म्हणजे ते ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले होते, पण पूर्वीचे उच्चवर्णीय होते आणि त्या काळातले एक मोठे लेखक होते. त्यामुळे जेव्हा ते लिहितात की ज्योतिबांनी ब्राह्मणांच्या कसबाचे यथार्थ वर्णन केले आहे, त्यात काही अतिशयोक्ती नाही, तेव्हा ते फुले यांच्या टीकेला एक वेगळीच विश्वासार्हता देतात. खरे, ज्या काळात ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देणं म्हणजे धर्मद्रोह मानला जायचा, त्या काळात असा अभिप्राय येणं खूप मोठी गोष्ट होती. चला मग या ग्रंथाच्या मुळाशी जाऊया. फुले हे पुस्तक कोणाला अर्पण करतात हे पाहिलं तरी त्यांचा उद्देश एकदम स्पष्ट होतो. अर्पण पत्रिका जितकी थेट आहे की ती वाचूनच त्यांच्या मनातली तळमळ कळते. ते लिहितात, महाराष्ट्रातील कुणबी, माळी, मांग, महार यांस हे पुस्तक ग्रंथकर्त्यांनी परमप्रीतीने नजर केले असे. हे फक्त एक समर्पण नाहीये, हा एक राजकीय संदेश आहे. बरोबर. त्या काळात पुस्तकं राजे महाराजे किंवा बड्या अधिकाऱ्यांना अर्पण करायची प्रथा होती, पण फुले ते थेट त्या समाजाला अर्पण करतायत ज्यांच्यासाठी ते लिहितायत. तुमची गोष्ट तुमच्यासाठी. अगदी, हाच तर त्यातला सरळ संदेश आहे. आणि यातच त्यांची क्रांती दडलेली आहे. आणि प्रस्तावनेत त्यांनी हे पुस्तक लिहिण्यामागचे हेतू पण स्पष्ट केले आहेत. पहिला म्हणजे शूद्र लोकांमध्ये ब्राह्मणांचं भटपण कसं चालतं हे सुशिक्षित समाजासमोर आणणं. दुसरा, या लोकांना त्यांच्या बंधनातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणे. आणि तिसरा, जो मला खूप महत्वाचा वाटतो, तो म्हणजे इंग्लिश सरकारला विनंती. इंग्लिश सरकारला विनंती करणे की या अतिउपयोगी वर्गाला म्हणजे शूद्र समाजाला शिक्षण देऊन भटांच्या दास्यत्वातून मुक्त करावं. शिक्षण आणि मुक्ती यांची ही थेट जोडणी आहे. अगदी, शिक्षण हेच मुक्तीचे एकमेव साधन आहे, हा विचार त्यांच्या प्रत्येक लेखनात केंद्रस्थानी दिसतो. ब्राह्मणांचे कसब हे केवळ शोषणाचं वर्णन नाही, तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारी एक दिशादर्शिका आहे. आणि त्या मार्गावरचा पहिला दगड ते इतिहासाच्या पायाभरणीने रचतात. बरोबर. पुस्तकाची सुरुवातच एका जबरदस्त पोवाड्याने होते. तो म्हणजे ब्राह्मणी इतिहासाला दिलेलं एक थेट आव्हान. एक पर्यायी इतिहास मांडतायत ते. ते सांगतात की परशुरामाच्या आगमनापूर्वी इथे बळीराजाचं राज्य होतं, एक सुवर्ण राज्य जिथे सगळे सुखी होते. आणि मग त्या पोवाड्यातून ते मांडतात की परशुरामाला आणि त्याने इथल्या मूळच्या महाआरी म्हणजे महान योद्ध्यांना कपटाने हरवलं आणि त्यांना दास बनवलं. त्या पोवाड्यातल्या काही ओळी तर इतक्या प्रभावी आहेत. उरले सुरले अति पिडले म्हणती मांग महारीस. म्हणजे बघा, इथे महाआरी म्हणजे महान शत्रू या शब्दातून महार शब्दाची व्युत्पत्ती लावण्याचा प्रयत्न दिसतो. फुले एक प्रतिइतिहास रचतायत. पुराणांमधले जे दैवी नायक आहेत त्यांना ते आक्रमक आणि कपटी ठरवतायत. म्हणजे हा फक्त इतिहास नाही, तर समाजाच्या आत्मसन्मानाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. हजारो वर्ष ज्यांना शूद्र म्हणून हिणवलं गेलं त्यांना फुले एक नवी ओळख देत होते. ते सांगत होते, तुम्ही जन्मतः गुलाम नाही, तर पराभूत योद्धा आहात. ही एकच कल्पना माणसाचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकू शकते. हीच त्यांच्या लेखनाची खरी ताकद होती. आणि पोवाड्याच्या शेवटी तर ते थेट ब्रिटिश सत्तेला आवाहन करतात. शोध स्वतःचा ज्योतिरावाचा कळवितो राणी साहेबास, सोडवी गुलाम केल्यास. म्हणजे थेट राजकीय हस्तक्षेपाची मागणी. राणी व्हिक्टोरियाला ते सांगत आहेत की या गुलामांना तू सोडव. यात त्यांची राजकीय दूरदृष्टी दिसते.
त्यांना माहीत होतं की तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक सत्ता ब्राह्मणांच्या हातात आहे. आणि तिला फक्त राजकीय सत्ताच आव्हान नेऊ शकते. हो, म्हणून त्यांनी आपला अर्ज थेट सर्वोच्च सत्तेकडे म्हणजे राणीकडेच दाखल केला. म्हणजे फुले आधी एक पर्यायी इतिहास मांडून लोकांचा आत्मविश्वास जागवतात आणि मग त्या पार्श्वभूमीवर आज तुमच्यासोबत काय घडतंय हे दाखवून देतात. याची सुरुवात होते थेट जन्मापासून. अभंग 2 मध्ये याचं इतकं जिवंत वर्णन आहे की ते वाचताना चीड येते. हो, आणि तीच चीड त्यांना अपेक्षित आहे, कारण त्या चिडेतूनच बदलाची उर्मी जन्माला येते. ते म्हणतात, सोहोम कोहोम नाही इतक्यात आला गृहस्थात जोशीबुवा. म्हणजे घरात पाळणा हलण्याची नुसती चाहूल लागते, तोच जोशीबुवा हजर. आणि मग ते जन्मवेळ विचारून राशीचक्र मांडतात आणि त्या अज्ञानी बापाला घाबरवतात. न्याहाळुनी सर्व भोळ्या पित्या बोले, मुळावरी आले बाळ तुझे. आणि इथेच कसबाला सुरुवात होते. खरे, एकदा का भीतीची पेरणी झाली की शोषणाचं पीक हमखास येतं. बरोबर. भीती माणसाला तर्कहीन बनवते, आणि जिथे तर्क संपतो तिथे भीतीचा व्यापार सुरू होतो. ही मूळ नक्षत्राची भीती आजही आपण ऐकतो याबद्दल. आजच्या काळातल्या श्रोत्यांना कदाचित ही नेमकी काय भानगड आहे हे माहीत नसेल. मूळ हे 27 नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आहे, आणि ज्योतिषशास्त्रानुसार या नक्षत्रावर जन्मलेलं बाळ अशुभ मानलं जातं. म्हणजे ते बाळ स्वतःसाठी किंवा आई वडिलांसाठी घातक ठरू शकतं असा समज. हो, असा एक समज रूढ केला गेला. आता यात काहीही वैज्ञानिक तथ्य नाही, पण जिथे शिक्षण नाही तिथे अशी भीती घातल्यावर माणूस हवालदिल होतो. त्याला वाटतं आपल्यामुळे बाळाचं काही बरं वाईट होऊ नये, आणि याच असहाय्यतेचा फायदा घेतला जातो. आणि मग उपाय म्हणून काय सुचवलं जातं? अनुष्ठान करा, दानधर्म करा, आणि ब्राह्मणांना जेवू घाला. हो, आणि गंमत म्हणजे ही मूळ नक्षत्राची भीती आजही अनेक ग्रामीण आणि काही शहरी भागांतही टिकून आहे. म्हणजे 150 वर्षानंतरही अज्ञानावर आधारित शोषणाची पद्धत बदललेली नाहीये. नाही. पण फुले या अभंगाचा शेवट एका इशाऱ्याने करतात. ते थेट पुरोहितांनाच बजवत आहेत. हो, ते म्हणतात, पोटे जाळू नका लोकास, फसवूनी देव रागवूनी ज्योती म्हणे. म्हणजे देवाच्याच नावाने भीती घालणाऱ्यांना देवाचीच भीती घालत आहेत. हीच तर गंमत आहे. ते नास्तिक नाहीत, ते देवाच्या अस्तित्वाला नाकारत नाहीत. ते देव आणि भक्त यांच्यामध्ये येणाऱ्या दलालाला नाकारत आहेत. तुमचा आणि देवाचा संबंध थेट आहे, मध्यस्थांची गरज नाही. अगदी. हा विचार त्यांच्या संपूर्ण लेखनात दिसतो. जन्मानंतर येतो आयुष्यातला दुसरा महत्वाचा टप्पा, लग्न. अभंग 3 मध्ये फुले लग्न समारंभात होणाऱ्या लुबाडणुकीचं चित्र रेखाटतात. इथेही सुरुवात तशीच, भीती घालण्यापासूनच. हो, मागणीच्या वेळी जोशीबुवा येई, राशीबळ पाहे निमित्ताने. पत्रिका बघण्याच्या नावाखाली पत्रिकेत नसलेले दोष शोधून काढले जातात. मंगळ आहे, 7.5 आहे, नाडी जुळत नाही, अशी अनेक कारणं. आणि प्रत्येक समस्येवर एकच उपाय, पूजा, जप आणि दक्षिणा. वधूवरांच्या पसंतीपेक्षा ग्रहांच्या स्थितीला जास्त महत्व. फुले यावरच नेमकेपणाने बोट ठेवतात की वधूवर दोघे बिचारे अज्ञानी दिले गुंतवूनी जन्मभर. म्हणजे फुले फक्त आर्थिक शोषणाबद्दल बोलत नाहीत, तर या कर्मकांडामुळे 2 आयुष्य कशी चुकीच्या पद्धतीने जोडली जातात यावरही ते टीका करत आहेत. हो, पण ते फक्त समस्या सांगून थांबत नाहीत. ते उपाय सुचवतात, नाही का? हो, आणि तो उपायच या पुस्तकाचा आत्मा आहे. तो इतका क्रांतिकारी आहे की आजही अनेकांना तो पचणार नाही. फुले म्हणतात, काय म्हणतात? ब्राह्मणाचे येथे नाही प्रयोजन, द्यावे हाकलून ज्योती म्हणे. थेट हाकलून द्या. म्हणजे लग्नासाठी ब्राह्मणाची गरजच नाही. अजिबात नाही. फुले म्हणतात, त्याला दारातूनच परत पाठवा. अरे वा, मग लग्न कसं करावं याचं उत्तरही त्यांनी दिलंय का? हो, आणि ते उत्तर इतकं सोपं आणि सुंदर आहे. फुले म्हणतात, देव प्रार्थून या घालावी माळ, मिळवूनी मेळा आनंदाचा. झालं लग्न. झालं. किती साधा विचार आहे पहा. मध्यस्थाशिवाय, कर्मकांडांशिवाय, केवळ देवाला साक्षी मानून, वडीलधाऱ्यांच्या आणि मित्रमंडळींच्या साक्षीने आनंदाने एकमेकांच्या गळ्यात माळ घालून विवाह करा. अप्रतिम. म्हणजे 150 वर्षापूर्वी त्यांनी इतकाच सोपा आणि क्रांतिकारी पर्याय दिला होता. अगदी तसंच. आणि हाच विचार पुढे सत्यशोधक विवाहाचा पाया ठरला. ज्यात संस्कृत मंत्रांऐवजी सर्वांना समजतील अशा सोप्या मराठीत मंगलाष्टकं म्हटली गेली. फुले फक्त टीका करत नाहीत, तर ते एक पर्यायी, तर्कशुद्ध आणि मानवतावादी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जन्मापासून लग्नापर्यंत
आणि या पुढील प्रत्येक प्रसंगात, मग ते ऋतुप्राप्ती असो, घर बांधणी असो, आजारपण असो किंवा अगदी मृत्यूनंतरचे विधी असोत, हे शोषणाचे कसब कसे अव्याहतपणे सुरू राहते याचे वर्णन फुले पुढे करतात. हो, प्रत्येक अभंग म्हणजे अज्ञान आणि श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या लुबाडणुकीचा एक ज्वलंत पुरावा आहे. आपण आज ज्योतिरावांच्या या ग्रंथाच्या सुरुवातीच्या काही भागांचा आढावा घेतलाय, पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते. त्यांनी केवळ समस्येच्या मुळावर बोट ठेवलं नाही, तर इतिहासाला एक नवी दृष्टी दिली. आणि शोषित समाजाला त्यांच्या गौरवशाली भूतकाळ दाखवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि वर्तमानातील शोषणातून बाहेर पडण्यासाठी तर्कसंगत आणि शोषणमुक्त पर्याय देण्याचा प्रयत्न केला. खरंय, 150 वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ, पण त्यात मांडलेले प्रश्न आजही तितकेच जिवंत वाटतात. आणि मग मनात एक विचार येतो, धर्माच्या आणि परंपरेच्या नावाखाली होणारे हे शोषण याचं स्वरूप आज बदलले आहे का? की फक्त चेहरे बदलले आहेत? हो, ज्ञानाचा अभाव हे आजही शोषणाचे प्रमुख कारण आहे का? हे कसब आज नव्या रूपात, नव्या वेशात आपल्यासमोर येतंय का? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. यावर विचार करायला लावणारा हा ग्रंथ आहे ब्राह्मणांचे कसबच्या पुढच्या भागावर आपण लवकरच बोलू. तर गेल्या भागात आपण ज्योतिराव फुले यांच्यासोबत एक मोठा म्हणजे एक ऐतिहासिक प्रवास केला होता. त्यांनी परशुरामापासून ते पेशवाईपर्यंत ही जी ब्राह्मणी वर्चस्वाची व्यवस्था आहे बरोबर, ती कशी तयार झाली करेक्ट, आणि शूद्रांना गुलामगिरीत कसं ढकललं गेलं याचा एक नकाशाच आपल्या समोर ठेवला होता. आणि ती फक्त इतिहासाची उजळणी नव्हती, की नाही? ज्योतिराव फुले यांनी ती एक भक्कम पायाभरणी केली होती. अगदी म्हणजे पुढचा युक्तिवाद मांडण्याआधी ही शोषणाची इमारत नक्की कोणत्या पायावर उभी आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि आता आपण त्या इमारतीच्या आत येतोय, थेट मुळातल्या मुद्द्यावर. फुले फक्त इतिहासावर बोलून थांबत नाहीत. नाही, ते विचारतात की ठीक आहे, हा झाला इतिहास, पण आज माझ्या काळात एका सामान्य शूद्र माणसाच्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत नेमकं काय घडतंय. चला आपण फुले यांच्याच नजरेतून हा संपूर्ण जीवन प्रवास पाहूया, जिथे प्रत्येक वळणावर धर्म आणि परंपरेच्या नावाखाली एक अदृश्य सापळा लावलेला दिसतो. ही मांडणीच विलक्षण आहे. ज्योतिराव फुले यांनी मानवी आयुष्यातले सर्वात भावनिक म्हणजे सर्वात महत्वाचे टप्पे निवडले आहेत. जन्म, लग्न, हो, जन्म, लग्न, स्वतःचं घर आणि मृत्यू. आणि ते दाखवतात की प्रत्येक आनंदाच्या किंवा दुःखाच्या क्षणी जोशी आणि भटजी कसे प्रवेश करतात आणि त्या भावनेचे रूपांतर आर्थिक व्यवहारामध्ये कसा करतात. अगदी. आणि याची सुरुवात होते थेट जन्माच्या क्षणापासून. फुले यांच्या दुसऱ्या अभंगातलं चित्र तर एखाद्या नाटकाच्या प्रवेशासारखं आहे. हो ना. घरात बाळ जन्माला आलंय, सगळीकडे आनंदानंद आहे, सोहम कोहमचा गजर सुरू आहे आणि याच मंगलक्षणी जोशीबुवांची एंट्री होते. हो, आणि त्यांचा पहिलाच प्रश्न असतो, बाळाची जन्मवेळ सांगा. मग ते आपलं राशीचक्र मांडतात, बोटं मोजतात आणि एक बॉम्ब टाकतात. कोणता? तुमचं बाळ मुळावर आलंय. आता त्या काळातल्या म्हणजे शिक्षण नसलेल्या आईवडिलांसाठी हा शब्द म्हणजे हो, फुले यांनी त्या आईवडिलांची मानसिक अवस्था इतकी अचूक टिपलीये. ते लिहितात, कृत्रिम्याचे बोल पडताच घागरले मनी विद्याहीन. म्हणजे ते बनावट शब्द ऐकताच ते बिचारे आई वडील प्रचंड घाबरून जातात. आई तर बाळाकडे पाहून रडायलाच लागते. म्हणजे जन्माचा आनंद अवघ्या काही क्षणात विरून जातो. आणि इथेच ज्योतिराव फुले यांची विश्लेषक म्हणून ताकद दिसते. ते फक्त घटनेचं वर्णन करत नाहीत, तर त्यामागचं मानसशास्त्र उलगडून दाखवतात. बरोबर. भीती हे आर्थिक शोषणाचं सर्वात मोठं शस्त्र आहे हे ते ओळखतात. आणि मग जोशीबुवा लगेच उपाय सुचवतात. हो, बाळावरचं संकट दूर करण्यासाठी जप करा, अनुष्ठान करा, ब्राह्मणांना जेवायला बोलवा, त्यांना दान धर्म करा, खर्चाची एक मोठी यादीच ते पुढे ठेवतात. आणि या सगळ्याचा शेवट इतका दुःखद आहे की मन सुन्न होतं. फुले लिहितात की त्या कुटुंबाने कर्ज काढून तो जप आणि अनुष्ठान यथासांग पार पाडलं. मूढ नाडविलं ग्रहमिषेण. हो, पण तरीही ते बाळ साधा तापाने दगावतं. म्हणजे फुले थेट सांगतात की या कर्मकांडांचा शून्य उपयोग होतो, काहीच नाही. उलट ते त्या शूद्र कुटुंबाला आर्थिक गर्तेत ढकलतात आणि भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त करून टाकतात. म्हणजे जन्माच्या वेळीच भीती विकून शोषणाची सुरुवात होते. हा फक्त पैशाचा व्यवहार नाहीये. नाही, हा एका मानसिक गुलामगिरीचा पाया रचण्याचा प्रकार आहे. तुमच्या नशिबाच्या चाव्या आमच्या हातात आहेत हे जन्माच्या क्षणीच मनावर बिंबवलं जातं. म्हणजे हा काही एकदाच होणारा प्रकार नाही.
फुले दाखवतात की आयुष्य जसं जसं पुढे जातं तसतशी ही व्यवस्था अधिक घट्ट आणि खर्चिक होत जाते. विशेषतः लग्नासारख्या मोठ्या प्रसंगात. हो, लग्नाचा तिसरा अभंग तर मला वाटतं शोषणाची एक पद्धतशीर नियमावली वाटावी असा आहे. सुरुवातच मागणीच्या वेळी, म्हणजे बोलणी करायला गेल्यावरच होते. बरोबर. तिथे जोशीबुवा हजर. त्यांचं पहिलं काम पत्रिका पाहणं. आणि त्यातही ज्योतिराव फुले गंमत सांगतात. ते लिहिताच, स्विहताची आस न्यून कल्पोनिया ग्रहयोजूनिया जपस्थापी. म्हणजे स्वतःच्या फायद्याचा विचार करून ग्रह थोडे जुळत नसले तरी ते कसे तरी जुळवून आणतात. आणि त्यावर उपाय म्हणून लगेच एखादा जप किंवा विधी करायला सांगतात, ज्यातून त्यांची कमाई होईल. बरोबर. पण मला वाटतं काहींना असं वाटू शकतं की या प्रथा, हे विधी म्हणजे परंपरेचा भाग आहेत. फुले यांना परंपरा आणि शोषण यातील नेमकी रेषा कुठे दिसली? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. फुले हे परंपरेच्या विरोधात नव्हते. ते परंपरेच्या नावाखाली होणाऱ्या लुबाडणुकीच्या विरोधात होते. ते वधूवरांच्या निवडीवरी बोट ठेवतात. वर्षोवय गुण तोलून पाही की नाही, येत म्हणीन ज्याच्या लेश. म्हणजे वधूवरांचे वय, त्यांचे गुण जुळतात की नाही याचा विचारही जोशीबुवांच्या मनात येत नाही. त्यांचं लक्ष फक्त दक्षिणेवर आहे. हो, मग शुभलग्न सावधान ही घोषणा तर ती तर आर्थिक व्यवहाराची सुरुवातच ठरते. अगदी. आणि त्यानंतर तर एक मोठी यादीच आहे. लज्जा होम, साडीच्या दिवशीचा मांडो खंडणी. प्रत्येक विधी म्हणजे पैसे उकळण्याची एक नवी संधी. पण यावर टीका करून ज्योतिराव फुले थांबत नाहीत. आणि इथेच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. ते एक ठोस पर्याय देतात. हो, आणि तो पर्याय इतका क्रांतिकारी आहे. ते म्हणतात, ब्राह्मणाचे येथे नाही प्रयोजन. विचार करा, या सगळ्या सोहळ्यासाठी भटजी नावाच्या मध्यस्थाची गरजच नाही. वडीलधारी मंडळी, मित्र, समाजातील प्रतिष्ठित लोक यांनी एकत्र यावं, वधूवरांचे गुण वय तपासावं आणि देवाचं नाव घेऊन हा सोहळा आनंदाने पार पाडावा. म्हणजे ज्योतिराव फुले यांचा खरा हल्ला हा त्या मध्यस्थाच्या भूमिकेवर आहे, जो ज्ञानाची आणि परंपरेची मक्तेदारी म्हणजे मोनोपोली वापरून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतो. ते थेट त्या मध्यस्थालाच काढून टाका असं सांगतात. हो, हा विचार त्या काळात करणं हे प्रचंड धाडसाचं काम होतं. खरंय. आता पुढचा टप्पा, घर. फुले यांच्या घरभरणीच्या अभंगाबद्दल बोलायचं तर तो प्रसंग वाचताना मला अक्षरशः राग येतो. कष्ट करणारा आणि आयतं खाणारा यांच्यातली विषमता इतक्या भेदकपणे त्यांनी मांडली आहे. ते वर्णनच इतकं जिवंत आहे. फुले एकीकडे घर बांधणाऱ्या कष्टकऱ्यांचं चित्र उभं करतात. हो, पाय उन्हामध्ये बिघारी खणती, टोपली वाहती मलमाची, गगनी पहाडी गवंडी चढती, विटा त्या मांडती गाऱ्यामध्ये. म्हणजे मजूर उन्हातान्हात खड्डे खणत आहेत, गवंडी जीव धोक्यात घालून परातीवर चढून विटा रचत आहेत. त्यांच्या घामाचे थेंब टपटप जमिनीवर पडत आहेत. आणि दुसरीकडे घर पूर्ण झाल्यावर वास्तुशांतीसाठी भटजींना बोलावलं जातं, होम हवन होतं, ब्राह्मण भोजन होतं. आणि मग फुले एक असं चित्र रेखाटतात जे मनाला लागतं. खूप. ज्या ब्राह्मणांनी घरासाठी एक वीटही उचलली नाही, त्यांना ताजं गरमागरम जेवण, आणि ज्यांनी ते घर रक्ताचं पाणी करून बांधलं ते कामगार आणि तो घरमालक, त्यांना मात्र शिळा अन्न. हो, धनी कामगार तोंडकडे पाहती, शिळा पाक खाती चवाशी. हे फक्त एका जेवणाबद्दल नाहीये. फुले इथे फिजिकल लेबर विरुद्ध रिलिजियस लेबर या संघर्षाकडे लक्ष वेधत आहेत. अच्छा. म्हणजे शारीरिक श्रमाला समाजात किंमत नाही, पण धार्मिक किंवा बौद्धिक श्रमाच्या नावाखाली काहीही न करता सर्वोत्तम गोष्टींवर हक्क सांगितला जातो. फुले यांचा संताप जळोजळो तुमचे जिणे, उद्योगाआधी ताजे खाणे या ओळीतून बाहेर पडतो. ते न्यायाची मागणी करतायत, श्रमाच्या प्रतिष्ठेची मागणी करतायत. आणि हीच गोष्ट ते 6व्या पोवाड्यात अजून मोठ्या पातळीवर घेऊन जातात. हा पोवाडा म्हणजे एखाद्या थ्रिलर कथेसारखा आहे. अगदी. घरात पोथी वाचण्याच्या निमित्ताने आलेला ब्राह्मण हळूहळू संपूर्ण घराचाच ताबा कसा घेतो याची ही कहाणी आहे. हो, त्याची एक स्पष्ट पटकथाच आहे. पहिला अंक, विश्वास संपादन. ब्राह्मण शूद्राच्या घरी येतो, गोड बोलून पोथी वाचतो, धर्माचं महत्त्व पटवून देतो आणि हळूहळू त्या घरातला कारभारीच बनून जातो. फुले शब्द वापरतात, गोडी लावणी होई कारभारी. विश्वास बसला की मग दुसरा अंक सुरू होतो, आर्थिक हस्तक्षेप. हो, तो घरातील दप्तर उघडतो, कर्ज वसुलीचे कागद तपासतो, कुणाकडून किती पैसे येणार आहे हे बघतो आणि देणेकऱ्यांचा घरी तगादे पाठवायला सुरुवात करतो. तिसऱ्या अंकात तो अजून धोकादायक बनतो.
तो सावकार आणि कर्जदार यांच्यात मध्यस्थी करतो, पण दोन्हीकडून स्वतःचा फायदा करून घेतो. अरे बापरे. सावकाराला वेगळी माहिती देतो आणि कर्जदाराला खोटी आश्वासनं देतो, म्हणजे तो एक दुहेरी एजंट म्हणून काम करतो. आणि मग येतो चौथा अंक, जो त्या शूद्र कुटुंबाला पूर्णपणे बर्बाद करतो. हो, तो सणांची एक मालिकाच सुरू करतो. गुढीपाडवा, रामनवमी, एकादशी, प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करायला लावून तो त्या शूद्राला कर्जाच्या खाईत ढकलतो. ब्राह्मण भोजनाचा भार चंगळ तूप पोळीवर. आणि शेवटचा 5वा अंक, जेव्हा तो शूद्र पूर्णपणे कर्जात बुडालेला असतो तेव्हा कर्जाच्या बदल्यात त्याच्या घरादारावर जमिनीवर कब्जा केला जातो आणि मूळ मालकाला रस्त्यावर आणलं जातं. म्हणजे ही एका कुटुंबाच्या विनाशाची कहाणी आहे. खरे, फुले इथे ज्या शहाणा ठग बद्दल बोलत आहेत तो म्हणजे 19व्या शतकातला सोशल इंजिनियरच होता की. अगदी तसंच, जो आधी विश्वास संपादन करतो आणि मग हळूहळू सगळंच ताब्यात घेतो. बरोबर. आणि पुले स्पष्ट करतात की या ठगाला ही संधी कशामुळे मिळते, तर निरक्षरतेमुळे. त्या शूद्र माणसाला कागदपत्र वाचता येत नाहीत, हिशोब कळत नाही आणि याच अज्ञानाचा फायदा घेतला जातो. म्हणूनच या पोवाड्याच्या शेवटी ज्योतिराव फुले थेट व्हिक्टोरिया राणीला साकडं घालतात की राणीबाई, तुम्ही या गुलामगिरीकडे लक्ष द्या आणि शिक्षणाचा प्रसार करा. कारण या सगळ्या फसवणुकीवर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे शिक्षण. आणि आता आपण येतो शेवटच्या टप्प्यावर, मृत्यू. हे ज्योतिराव फुले यांनी रेखाटलेलं कदाचित सर्वात विदारक, सर्वात हृदयद्रावक चित्र आहे. माणूस मरणाच्या दारात आहे, पण तिथेही त्याची आणि त्याच्या कुटुंबाची शोषणातून सुटका नाही. 7वा पोवाडा वाचताना खरंच अंगावर काटा येतो. त्याची सुरुवातच इतकी भीषण आहे. कशी? शूद्र जर्जर चाले काठीवर, 3 पायाचे पशु बनले, तगादे यमदारी बसले. एकामागोमाग एक व्यावसायिक येतात. अधिवैद्य येतो, नाडी तपासतो, औषध देण्याच्या नावाखाली पैसे घेतो आणि जातो. आणि मग येतात भटजी. ते त्या मरणासन्न माणसाला शांतता देण्याऐवजी परलोकाची भीती घालतात. ते गरुड पुराणाचा आधार घेतात. म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याला नरकात कसा त्रास होतो याचे भडक आणि भीतीदायक वर्णन करून. हो, ते कुटुंबाला दानधर्म करायला भाग पाडतात. आता दानधर्म करा, नाहीतर तुमच्या माणसाची अधोगती होईल, असं सांगून गाय, जोडे आणि इतर वस्तू दान म्हणून वसूल केल्या जातात. म्हणजे जिथे सहानुभूतीची गरज आहे तिथे भीतीचा व्यापार मांडला जातो. अगदी. त्या माणसाचा मृत्यू झाल्यावर येतो कारिटा, म्हणजे अंत्यविधी करणारा. तो मृत्यूनंतरचे विधी आणि पिंडदानाच्या नावाखाली उरलेली संपत्ती हडप करतो. आणि या सगळ्याचा शेवट काय होतो? शेवट अत्यंत क्रूर आहे. पतीच्या मृत्यूनंतर ती विधवा स्त्री आणि तिची मुलं अक्षरशः रस्त्यावर येतात. घर, शेती सगळं काही सावकार बनलेल्या भटजीच्या ताब्यात जातं. अरे देवा. ज्योतिराव फुले एका वाक्यात याचं सार सांगतात: भट्ट धनाढ्यो, शूद्र ऋणाढ्यो. म्हणजे भटजी श्रीमंत होतो आणि शूद्र कर्जबाजारी होऊन रस्त्यावर येतो. या पोवाड्यातून फुले व्यवस्थेची निर्दयता दाखवतात. ते पुन्हा एकदा या सगळ्या शोषणाचं मूळ कारण शिक्षणाचा अभाव आहे याच निष्कर्षापर्यंत येतात. हो, ज्ञान देण्याचे बंद ठेवले म्हणूनच शूद्रांची ही अवस्था झाली आहे. आणि ते पुन्हा राणीबाईला विनंती करतात की या शूद्र बांधवांना शिकवा, त्यांना या गुलामगिरीतून बाहेर काढा. तर आज आपण पाहिलं की ज्योतिराव फुले यांनी जन्म, लग्न, घर आणि मृत्यू या जीवनातील अविभाज्य घटकांचा आरसा म्हणून वापर केला. हो. आणि त्या आरशात त्यांनी ब्राह्मणी वर्चस्वाची आणि आर्थिक शोषणाची व्यवस्था किती क्रूर होती हे अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिलं. आणि हे दाखवताना ज्योतिराव फुले यांची शैली खूप महत्वाची आहे. ते कुठल्याही अवघड विद्वत्ताप्रचूर भाषेत लिहित नाहीत. ते सामान्य माणसाला समजतील अशा अभंग आणि पोवाड्यांसारख्या सोप्या माध्यमातून आपला विचार थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. बरोबर. त्यांची मांडणी केवळ भावनिक नाही, तर त्यात एक तर्कशुद्ध क्रम आहे. प्रत्येक प्रसंग हा एका मोठ्या सामाजिक आणि आर्थिक शोषणाच्या चित्राचा एक एक भाग आहे हे ते स्पष्ट करतात. त्यांनी केवळ समस्या नाही सांगितली, तर प्रत्येक ठिकाणी शिक्षणाचा अभाव हेच या गुलामगिरीचं मूळ कारण असल्याचं ठासून सांगितलं. जन्माला भीती विकण्यापासून ते मृत्यूनंतर ही लूट करण्यापर्यंत हे एक सुनियोजित चक्र आहे हे फुले यांनी सिद्ध केलं. ते कोणत्याही एका व्यक्तीला दोष देत नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. अगदी. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. आजच्या काळात कर्मकांडांचे स्वरूप बदलले असतील, काही प्रथा मागे पडल्या असतील,
पण धर्म, श्रद्धा आणि आर्थिक व्यवहार यांच्यातील नातं आज खरंच किती बदललं आहे. ज्योतिराव फुले यांनी सुमारे 150-200 वर्षांपूर्वी उपस्थित केलेले हे प्रश्न आजच्या समाजाला कितपत लागू पडतात यावर नक्कीच विचार करायला हवा. ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्या ब्राह्मणाचे कसब या ग्रंथावरच्या आपल्या चर्चेत पुन्हा एकदा स्वागत. मागच्या भागात आपण शोषणाच्या सुरुवातीच्या स्वरूपावर बोललो, पण आता आपण ज्योतिबा फुले यांच्या युक्तिवादाच्या अगदी काळजात हात घालणार आहोत. हो, अगदी. कारण आता ज्योतिबा फुले आपल्याला दाखवून देतात की ही शोषण व्यवस्था ती काहीतरी अपवादात्मक नव्हती. नाही, ती एका शूद्र कुटुंबाच्या आयुष्याच्या प्रत्येक धाग्यात, प्रत्येक क्षणात अक्षरशः विणलेली होती. म्हणजे घर बांधण्यासारख्या आनंदाच्या क्षणापासून ते कर्जबाजारी होण्याच्या विवंचनेपर्यंत आणि अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या सगळ्यात दुःखी क्षणापर्यंत. हो. आणि यातला ज्योतिबा फुले यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतो तो म्हणजे ते याला केवळ अन्याय किंवा फसवणूक म्हणत नाहीत, ते याला एक कसब म्हणतात. कसब? हो, कसब म्हणजे एक कला, एक शिकवलेलं, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं शोषणाचं शास्त्र. बरोबर. आणि या कलेचा वापर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कसा होतो हेच आपण आजच्या चर्चेत उलगडणार आहोत. चला, सुरुवात एका चांगल्या प्रसंगापासून करूया. नवीन घर बांधणे. बरोबर. अध्याय 5 मध्ये ज्योतिबा फुले एक इतकं जिवंत चित्र उभं करतात की ते वाचताना आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. हो. बिगारी, गवंडी, सुतार हे सगळे तळपत्या उन्हात घाम गाळून धूळ मातीने माखून घर बांधत आहेत. ज्योतिबा फुले लिहितात, पाय उन्हामध्ये बिगारी खंदिती, टोपली वाहती मलमाची, आणि गगनी पहाडी गवंडी चढती, विटा त्या मांडिती गाऱ्यामध्ये. अगदी. म्हणजे अक्षरशः जीवाचं रान करून ते घर उभा करत आहेत. हे वर्णन वाचतानाच त्या कष्टाची आणि घामाच्या वासाची कल्पना येते. घराचा मालक, तो शूद्र शेतकरी, हे सगळं बघून इतका खुश होतो की तो त्या सगळ्यांना पोटभर जीव घालण्याचं वचन देतो. पण खरा प्रश्न इथेच सुरू होतो. ज्यांनी घाम गाळला त्यांना खरंच पोटभर जेवण मिळतं का? की त्या जेवणावर हक्क कोण्या दुसऱ्याचाच असतो? आणि इथेच ज्योतिबा फुले यांच्या लेखणीची ताकद दिसते. ते यातील ढोंगीपणावर अचूक बोट ठेवतात. घरभरणीचा कार्यक्रम होतो, ज्याला वास्तुशांती म्हणतात. त्यासाठी भटजीबुवांना बोलवलं जातं. मोठा स्वयंपाक, पक्वान्न बनतात. हो, होमहवन होतं, मंत्रोच्चार होतो, आणि मग ब्राह्मण मंडळी तुपापोळीशी, पक्वान्नांशी पोट फुटेपर्यंत जेवतात, आशीर्वाद देतात आणि तृप्त होऊन निघून जातात. अगदी. पण ज्यांनी ते घर विटेवर वीट रचून उभं केलं त्या कष्टकऱ्यांचं काय? हे वाचताना मला खूप त्रास झाला. काय आहे ना, ज्योतिबा फुले लिहितात की त्यांना रात्री उरलेलं शिळं पाखं अन्न मिळतं. ती एक ओळ आहे त्यांची. हो, धनी कामगार तोंडाकडे पाहती, शिळे पाके खाती सवाशी. म्हणजे ते मालकाच्या तोंडाकडे बघत राहतात आणि जे काही शिळं पाकं मिळेल ते खातात. हा अन्याय ज्योतिबा फुले यांना इतका टोचतो की ते या प्रकरणाच्या शेवटी एका अभंगातून थेट सवाल करतात. जळोजळो तुमचे जिणे, उद्योग या आधी ताजे खाणे. ही फक्त जेवणाची गोष्ट नाहीये. नाही, याच्या मागे एक खूप मोठी विचारसरणी आहे. ज्योतिबा फुले इथे श्रम आणि मूल्य यामधल्या विषमतेवर हल्ला करत आहेत. बरोबर. ज्यांच्या शारीरिक श्रमातून मूल्य निर्माण झालं, म्हणजे घर उभं राहिलं, त्यांनाच त्या मूल्याचा पहिला हक्क नाकारला जातोय. अगदी. आणि ज्यांनी फक्त काही मंत्र म्हटले त्यांना मात्र त्या श्रमाचं फळ आयतं मिळते. कष्टकरी आणि परजीवी यांच्यातला संघर्ष हाच ज्योतिबा फुले यांच्या लिखाणाचा आत्मा आहे. म्हणजे घराच्या पायाभरणीतच शोषणाची पहिली वीट रचली जाते. पण ही तर फक्त सुरुवात होती. हो, फक्त सुरुवात. यानंतर हाच धार्मिक अधिकार वापरून थेट घरात आणि मग तिजोरीत प्रवेश कसा मिळवला जायचा याचंही वर्णन ज्योतिबा फुले करतात. बरोबर? अगदी बरोबर. इथून पुढे हे कसब ते अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचं रूप धारण करतं. अध्याय 6 मध्ये ज्योतिबा फुले वर्णन करतात की एक ब्राह्मण पोथी वाचण्याच्या निमित्ताने शूद्राच्या घरात येतो. सुरुवातीला सगळं अगदी धार्मिक वाटतं. हो ना. तो शूद्राला धर्माचं महत्त्व समजावून सांगतो, त्याचे नेमधर्म चुकल्यास देवाचा कोप कसा होईल याची भीती घालतो. ज्योतिबा फुले त्याला अट्टल धूर्त असं म्हणतात. पण हे अविश्वसनीय वाटतं. म्हणजे घरातला एक सदस्य असल्यासारखं वावरून कोणीतरी संपूर्ण कुटुंबालाच कसं काय फसवू शकतं? हाच तर त्या कसबाचा भाग आहे.
ही प्रक्रिया खूप हळू आणि विचारपूर्वक केली जाते. अच्छा. आधी धार्मिक गोष्टी सांगून विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू त्या कुटुंबाचा सल्लागार बनला जातो आणि मग थेट कारभारी पदावर ताबा. कारभारी? हो. ज्योतिबा फुले लिहितात, गोडी लावणी होई कारून, आटपी सर्व कारभार, शहाणे थाकार पार. कारून म्हणजे कारभारी. आणि एकदा का तो कारभारी झाला की मग तो त्या कुटुंबाची सगळी आर्थिक सूत्र स्वतःच्या हातात घेतो. म्हणजे हिशोब, कर्ज, जमिनीची कागदपत्र सगळं काही त्याच्या ताब्यात. हो. जुने रोखे तपासणे, कर्जदारांना तगादे लावणे, सगळं तोच बघू लागतो. पण त्याचा खरा डाव वेगळाच असतो. तो काय करतो? तो कायदेशीर कागदपत्रांमध्ये हळूच फेरफार करतो. तो त्या शूद्र शेतकऱ्यामध्ये आणि त्याच्या सावकारामध्ये मुद्दाम भांडण लावतो. आणि मग स्वतःच मध्यस्थ म्हणून पुढे येतो. अगदी. तो दोघांनाही दाखवतो की तो त्यांच्या बाजूने आहे. हे तर सगळं सरळ फसवणुकीचं प्रकरण आहे. पण ज्योतिबा फुले याला फक्त फसवणूक न म्हणता कसब का म्हणतात? या शब्दात नेमकं काय दडलंय? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण ही एकवेळची फसवणूक नाहीये. नाही, हे एक शास्त्र आहे, एक पद्धत आहे. कसब म्हणजे ज्यात कौशल्य लागतं. इथे कौशल्य आहे माणसाच्या अज्ञानाचा, त्याच्या भोळेपणाचा आणि त्याच्या धर्मभोळेपणाचा फायदा घेण्याचा. तो सावकाराला सांगतो की काळजी करू नको, मी तुझे पैसे वसूल करून देतो. आणि शेतकऱ्याला सांगतो की मी तुला हप्त्यांवर कर्ज फेडण्याची सोय करून देतो. म्हणजे दोघांनाही गाजर दाखवत असतो. हो. ज्योतिबा फुले यांच्या भाषेत सांगायचं तर, करून फितूर मुठ केली गार, धण्याची समजूत वरवर, उभयतान देई गाजर. आणि याचा शेवट काय होतो? मला कल्पना आहे की तो भयंकरच असणार. शेवट खूपच दुःखद आहे. तो ब्राह्मण कर्जाचं असं काही जाळं विणतो की व्याजावर व्याज चढत जातं आणि तो शूद्र शेतकरी त्यात पूर्णपणे अडकतो. शेवटी त्याच्यावर आपलं घरदार, जमीन, अगदी पिढीजात वतन सुद्धा गहाण ठेवण्याची वेळ येते. आणि मालमत्ता गहाण कोण ठेवून घेतं? तोच ब्राह्मण. तोच ब्राह्मण. ज्योतिबा फुले यांनी हे सगळं पवाडा या लोककला प्रकारात लिहिलंय, जेणेकरून निरक्षर लोकांनाही ते कळावं. त्यातील ओळी आहेत, गाहणखत चोख नवे केले, मिराशी भट्ट वारस झाले. म्हणजे ज्या घरात तो पोथी वाचायला आला होता त्याच घराचा तो मालक बनतो आणि मूळ मालकाला रस्त्यावर आणतो. धार्मिक मार्गदर्शकाच्या बुरख्याआड लपलेला हा एक संपूर्ण आर्थिक हल्लाच आहे. हो. ज्योतिबा फुले यांनी या सापळ्याचं इतकं तपशीलवार वर्णन केलं आहे की ते वाचून अक्षरशः अंगावर काटा येतो. आणि हे वर्णन काल्पनिक नाहीये, ही त्या काळातल्या समाजाची एक भीषण वास्तविकता होती. म्हणूनच ते आपल्या वाचकांना, विशेषतः शूद्र समाजाला, वारंवार सावध करतात. हो. शहाणे ठाका आर पार म्हणजे डोळे उघडे ठेवा, हुशार बना आणि या धूर्तपणाला वेळीच ओळखा. पण शोषणाची ही साखळी इथेच थांबत नाही. खरं सांगायचं तर पुढचा जो भाग आहे तो वाचताना खूप अस्वस्थ व्हायला होता. नक्कीच. ज्योतिबा फुले आपल्याला अशा एका प्रसंगाकडे घेऊन जातात जिथे माणूस सगळ्यात जास्त हतबल असतो, मृत्यूच्या दारात. हो. अध्याय 7 हा या पुस्तकातला कदाचित सर्वात हृदयद्रावक आणि अस्वस्थ करणारा भाग आहे. यात ज्योतिबा फुले एका शूद्र व्यक्तीच्या शेवटच्या क्षणांचं वर्णन करतात. दुःखाचा आणि असहाय्यतेचा प्रसंग हा शोषणाचा एक क्रूर आणि अंतिम अंक कसा बनतो हे ते दाखवतात. व्यक्ती मरणाच्या दारात असताना त्याच्या कुटुंबाला कसं पद्धतशीरपणे लुटलं जातं याचं हे चित्रण आहे. हे एकाच वेळी अनेक बाजूंनी होणारं आक्रमण आहे. ज्योतिबा फुले याला एक त्रिसूत्री हल्ला म्हणतात. हो. 3 बाजूंनी हल्ला. सगळ्यात आधी वैद्य येतो. तो नाडी तपासल्याचं नाटक करतो, काहीतरी महागडी आणि बहुधा निरुपयोगी औषधं देतो आणि आपली फी घेऊन निघून जातो. औषध दामटीचे दिले, पैसे धांदलीने नेले. कुटुंबाला काही कळायच्या आत तो पैसे घेऊन जातो. कुटुंबाची ही हतबलता पाहून दुसरा प्रवेश होतो भटजीचा. तो येतो, काहीतरी मंत्र म्हणायला सुरुवात करतो आणि मरणाऱ्या माणसाच्या आत्म्याच्या शांतीसाठी दान धर्माची एक मोठी यादीच पुढे करतो. गाय दान करा, छत्री दान करा, जोडे दान करा. हो. आणि दुःखात बुडालेले, गोंधळलेले कुटुंबीय हताश होऊन जे मागितलं जाईल ते दान करतात. यातली सगळ्यात क्रूर आणि अमानुष गोष्ट म्हणजे तो माणूस शेवटचा श्वास घेत असताना भटजी त्याच्या कानात खोटी ममता सोडायला सांगतो. पुरे कर आता खोटी ममता, फुसफुस पुराण लाविले. म्हणजे बायका मुलांचा, प्रपंचाचा मोह सोडा आणि दान धर्म करा. हो. हे सगळं कशासाठी? तर दान मिळवणं सोपं जावं म्हणून. या मागण्यांच्या गदारोळात पूर्णपणे विस्कळीत होऊन जातं. आणि हे कसब मृत्यूनंतरही थांबत नाही. माणूस गेल्यानंतर कारीट नावाचं एक नवीन पात्र येतं. तो 10व्या-13व्याचं विधी आयोजित करण्यासाठी येतो. आणि तोही अजून पैशांची मागणी करतो. हो. कावळ्यांसाठी जेवण,
पिंडदान आणि इतर अनेक विधींसाठी त्या कुटुंबाला कर्ज काढायला भाग पाडलं जातं. कारण समाजात इज्जत राखायची असते. अगदी. आणि या सगळ्याचा शेवट काय होतो? त्या विधींचा खर्च इतका वाढतो की तो भागवण्यासाठी शेवटी त्या कुटुंबाला आपली उरली सुरली शेती त्याच भटजीकडे घाण ठेवावी लागते. आणि मग तीच ओळ परत येते. गहाण खत चोख नवे केले, मिराशी भट्ट वारस झाले. याचा परिणाम इतका भीषण आहे की ज्योतिबा फुले लिहितात, गवत काढीती माती करीती, बाईचे सुख सोहळे गेले, वेळेला तुकडा न मिळे. म्हणजे एकेकाळी जी बाई त्या जमिनीची मालकीन होती तिच्यावर आता त्याच जमिनीत मोलमजुरी करण्याची वेळ येते. आणि वेळेवर भाकर न मिळण्याची. एका वाक्यात त्यांनी संपूर्ण आयुष्याचा विध्वंस मांडलाय. हे वर्णन अक्षरशः हादरवून टाकतं. आणि ज्योतिबा फुले हा भाग राणीबाईला म्हणजे इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाला थेट साथ घालून संपवतात. हो, ते विचारतात, राणीबाई शोधून पाही, पाप हे तुझ्या शिरावर, काय तू जबाब देणार? म्हणजे ते ब्रिटिशांच्या राज्यात शूद्रांचा कसा विनाश होतोय हे थेट राणीच्या निदर्शनास आणून देत आहेत. आणि या सगळ्या चक्रातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग कोणता हेही ज्योतिबा फुले तिथे स्पष्ट करतात. शिक्षण. तो म्हणजे शिक्षण. ते लिहितात की ब्राह्मणांनी शूद्रांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं, ज्ञानदेण्याचे बंद ठेवले. हो, कारण त्यांना माहीत होतं की एकदा का हे लोक शिकले तर ते या धार्मिक गुलामगिरीतून आणि मानसिक तुरुंगातून बाहेर पडतील. मग त्यांचं कसब चालणार नाही. चालणार नाही. मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? या 3 प्रकरणांमधून ज्योतिबा फुलेंचा युक्तिवाद अगदी सूर्यप्रकाशासारखा स्पष्ट होतो. ते दाखवतात की आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे भावनिक आणि नाजूक क्षण, घर बांधण्याचा आनंद असो, आर्थिक सल्ला घेण्याची गरज असो किंवा मृत्यूचं दुःख असो, हे पद्धतशीर लुटीचे प्रसंग कसे बनवले गेले. आणि पुन्हा एकदा त्या कसब या शब्दाकडे येऊया. हे काही व्यक्तींचा लोभ किंवा त्यांची वैयक्तिक फसवणूक नाही. नाही, हे एक कसब आहे. एक पिढ्यानपिढ्या चालत आलेला शिकवलेला शोषणाचा धंदा आहे, ज्याला धर्माची आणि परंपरेची मान्यता मिळाली आहे. बरोबर. प्रत्येक प्रसंगासाठी एक ठरलेली पद्धत आहे, एक स्क्रिप्ट आहे, ज्यानुसार ही लूट केली जाते. ते एक सिस्टम आहे. बरोबर. आणि ज्योतिबा फुले हे काही त्रयस्थपणे कोरडेपणाने सांगत नाहीत. अजिबात नाही. त्यांनी वापरलेली भाषा, विशेषतः पवाडा आणि अभंग, हे प्रकार थेट सामान्य माणसाच्या हृदयाला हात घालणारे आहेत. अगदी. त्या प्रकरणांमधली भावनिक तीव्रता, विशेषतः मृत्यूच्या प्रसंगातली, वाचकाला त्या अन्यायाची खोली आणि दाहकता जाणून देण्यासाठीच आहे. त्यामुळे ज्योतिबा फुले इथे फक्त एक कहाणी सांगत नाहीत किंवा केवळ तक्रार करत नाहीत. नाही, ते शिक्षण आणि आत्मजागृतीसाठी एक अत्यंत शक्तिशाली आवाहन करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल तर आधी हे चक्र कसं चालतं, त्याचे नियम काय आहेत हे समजून घ्यावं लागेल. आणि ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक नेमकं तेच काम करतं. ते या शोषणाचा मेकॅनिझमला उघडं पाडतं. आणि हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं की आपण एका मोठ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या काळातल्या प्रथांवर आणि परंपरांवर बोट ठेवलं, पण आज इतक्या वर्षांतरही आपल्या समाजात अशा काही प्रथा, परंपरा किंवा समजुती शिल्लक आहेत का, ज्यांचा वापर कळत न कळतपणे शोषणासाठी किंवा कोणाला तरी कमी लेखण्यासाठी केला जातो? आणि जेव्हा आपल्याला हे जाणवतं की प्रथा आणि परंपरा शोषणाची साधनं बनत आहेत, तेव्हा एक समाज म्हणून आपण त्यांचं पुनर्परीक्षण करण्यासाठी काय करायला हवं? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. शब्दप्रवासीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या ब्राह्मणांचे कसब या क्रांतिकारी पुस्तकाच्या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात. नमस्कार. मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं की फुले यांनी जन्म, लग्न, घर बांधणी म्हणजे प्रत्येक टप्प्यावर शूद्रांचं शोषण कसं होतं हे किती परखडपणे मांडलंय. हो, आणि आज आपण या पुस्तकाचा समारोप पाहणार आहोत, म्हणजे फुले हा सगळा युक्तिवाद कसा पूर्णत्वास नेतात. आणि याची सुरुवातच इतक्या भेदक विषयाने होते, म्हणजे मृत्यू. अगदी. सुरुवातच होते एका पवाड्याने, आणि त्यातलं चित्र खूप अस्वस्थ करणारं आहे. एक वृद्ध आजारी शूद्र मृत्यूच्या दारात उभा आहे. हो, आणि फुले यांनी वापरलेली भाषा, 3 पायांचे पशु म्हणजे काठीच्या आधाराने चालणारा माणूस, किती हतबल चित्र आहे हे. बरोबर. आणि अशा वेळी म्हणजे माणूस मरणाच्या दारात असताना एक ठरलेलं नाट्य सुरू होतं. एकामागोमाग एक पात्र येतात. त्यातलं पहिलं पात्र म्हणजे वैद्य. हो, वैद्य येतो, नाडी बघतो,
आणि फुले काय लिहितात? औषध पामणीचे विले, पैसे द झिंदले नेले. अच्छा, म्हणजे औषध फक्त नावापुरतं, खरं लक्ष पैसे काढण्यावर आहे. अगदी. आणि वैद्य गेला की मग येतो भटजी, आणि त्याचा पवित्रा तर पूर्णपणे वेगळा आहे. तो त्या आजारी माणसाला बरं होण्याची आशा नाही देत, उलट मरणाची भीती घालतो. हो, मरणाची आणि मृत्यूनंतरच्या यातनांची भीती. आणि मग सुरू होतो त्याचा मुख्य अजेंडा, दानधर्म. एच्ची नमण गे इचनन. बरोबर. म्हणजे मरणाऱ्या माणसाकडून गाय दान म्हणून मागितली जाते. इतकंच नाही तर पायातले जोडे सुद्धा. हो, अगदी. पायातले जोडे सुद्धा दान म्हणून घेतले जातात. हे सगळं ऐकूनच खूप विचित्र वाटतंय. आणि यात त्या शूद्राच्या पत्नीची काय अवस्था होत असेल? फुले यांनी तिचं चित्रण खूप म्हणजे मन हेलावून टाकणारं केलंय. ती बिचारी आक्रोश करत असते, दुःख करत असते, पण भटजी तिला आडवा येतो. म्हणजे तिला रडूही देत नाही. नाही. फुले लिहितात, ब्रह्मक मनधी आडवे पडले, बोलके स्त्रीचे बिंगाळे. तो तिची ममता खोटी ममता आहे असं म्हणून तिचा आवाज दाबतो. अरे देवा. कारण तिचा आक्रोश जर चालू राहिला तर हा दानधर्माचा जो काही सोपस्कार आहे तो पूर्ण होणार नाही, त्यांचं कसब यशस्वी होणार नाही. म्हणजे इथे फक्त आर्थिक शोषण नाही, तर एक प्रकारची भावनिक दडपशाही सुद्धा आहे. नक्कीच. आणि हे शोषण इथेच थांबत नाही. म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते अधिक संघटित होतं. हो, तुम्ही गरुड पुराणचा उल्लेख केला होता. त्या काळात हे खूप प्रभावी शस्त्र होतं, हो की नाही? निसंशय. गरुड पुराण हे इथे खूप महत्वाचं आहे. कारण त्यात मृत्यूनंतर आत्म्याला नरकात ज्या यातना भोगाव्या लागतात त्याचं इतकं भयावह वर्णन आहे की लोक घाबरून जायचे. अगदी. आणि मग हे पुराण वाचण्याच्या नावाखाली ते सगळं वर्णन रसभरीतपणे सांगितलं जायचं. आणि मग त्यातून सुटकेचा एकच मार्ग दाखवला जायचा, तो म्हणजे ब्राह्मणाला दान देणे. हो, भरमसाठ दान देणे. म्हणजे बघा, दुःखात बुडालेल्या कुटुंबाला विचार करायला वेळच मिळत नाही. ते भीतीपोटी सगळं करत जातात. आणि मग 10वा 13वा वर्षश्राद्ध ही साखळी सुरूच राहते. आणि या सगळ्याचा शेवट काय होतो हे फुले पवाड्याच्या शेवटी सांगतात. ते म्हणतात, यमनर्षी भट्ट व रस झाले. म्हणजे ज्या कुटुंबाचं सांत्वन करायला हवं होतं त्याच कुटुंबाच्या जमिनीचा वारस म्हणजे मालक हा भटजी बनतो. बरोबर. हे म्हणजे आजच्या भाषेतलं प्रिडेटरी लेंडिंग आहे. एखाद्याच्या गरजेचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला पद्धतशीरपणे कर्जबाजारी करायचं आणि त्याचं सर्वस्व हिसकावून घ्यायचं. नेमका हाच मुद्दा आहे. आणि म्हणूनच या पवाड्याच्या शेवटी ते पुन्हा एकदा रकीब ई म्हणजे राणी व्हिक्टोरियाला साथ घालतात. ते म्हणतात, दुःख हे रडून गेले, द्विजनही शूद्र गविंजले. ज्ञानाचे दरवाजे बंद ठेवले हे त्या मागचं मूळ कारण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हो, ज्ञान तेण्यचे बंध ठेवले. म्हणून ते इंग्रज सरकारला विनंती करतात की शूद्रांना शिक्षण द्या, कारण शिक्षणाशिवाय या गुलामगिरीतून दुसरा कोणताही मार्ग नाहीये. पण हे शोषण फक्त असा मोठ्या प्रसंगांपुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे फुले दाखवून देतात की हे तर रोजच्या जगण्याचा एक भाग बनलाय. बरोबर. हाच मुद्दा ते पुढच्या अभंगांमध्ये मांडतात. हे काहीतरी अचानक होत नाही. ही एक वार्षिक योजना आहे, एक अॅन्युअल प्लॅन आहे. वार्षिक योजना. हो, विशेषतः भाद्रपद महिन्यातला पितृपक्ष. फुले त्याला पक्षात म्हणतात. त्यांच्या मते तो वसुलीचा सगळ्यात मोठा काळ असतो. आणि तुम्ही वसुली हा शब्द वापरलात, फुले सुद्धा तोच शब्द वापरतात का? हो, ते दक्षिणा नाही वसुली म्हणतात. वसुलचथ टभ्रद्र मनसी सोडीन पुत्रसी जन्मणभर. म्हणजे हा एक वार्षिक कर किंवा हप्ता आहे जो पिढ्यानपिढ्या फेडायचा आहे. वसुली हा एक शब्दच त्या सगळ्या व्यवहाराचं स्वरूप बदलून टाकतो. म्हणजे हे ऐच्छिक दान नाही, ही सक्ती आहे. अगदी. आणि मग संक्रांत, पाडवा, ग्रहण, प्रत्येक सण उत्सव, प्रत्येक प्रसंग यासाठी वापरला जातो. ग्रहणाचं उदाहरण तर खूपच बोलकं आहे. हो ना. फुले म्हणतात, ग्रह आशीचे सोंग उभे केले, लिळीती ऐकिले द्रवलोभे. म्हणजे आकाशात घडणारी एक नैसर्गिक घटना, पण त्याचं सोंग उभं केलं जातं. हो. लोकांना राहू केतूची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. अंधश्रद्धेचा वापर आर्थिक फायद्यासाठी कसा होतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि या सगळ्याला ते जी उपमा देतात ती तर म्हणजे कमालीची आहे. ते याला थेट सावकारी व्यवहाराशी जोडतायत. बरोबर. व्याज बट्टा सुद्ध एंचे टक्याची बाई फेडबिंचवाई रोखरोखी. यातले व्याज आणि भट्टा हे शब्द पहा. हे थेट अर्थव्यवहारातले शब्द आहेत.
इंटरेस्ट अँड पेनल्टी. अगदी. फुले येथे स्पष्ट करतात की हा काही धार्मिक विधी नाहीये. हा एक पद्धतशीर आर्थिक व्यवहार आहे ज्यात शूद्रांना सतत कर्जदार ठेवलं जातं. म्हणजे वेळेवर दक्षिणा दिली नाही तर त्यावर व्याज लागतं. हे असं चक्रव्यूह आहे ज्यातून त्यांची कधीच सुटकाच होऊ शकत नाही. आणि हाच खरा कसब आहे असं ते म्हणतात. म्हणजे आपण आतापर्यंत मृत्यूसमयी होणारं शोषण पाहिलं, मग वर्षभरात होणारं शोषण पाहिलं. आता यानंतर फुले या व्यवस्थेच्या मुळाशी जात आहे. हो. आता ते केवळ घटनांवर बोलत नाहीत तर या घटनांमागे जी मानसिकता आहे, जे गुण आहेत त्यावर थेट भाष्य करतात. हाच त्यांच्या पुस्तकाचा शेवटचा आणि निर्णायक भाग आहे. प्रकरण 9, साधारण गुण व कामे. बरोबर. इथे ते ढोंगीपणावर प्रहार करतात. ते लिहितात, नेसुनी सोवळे घिवट लसळ, शिवेन शूद्र ल शुद्ध अस. सोवळं आणि विटाळ या संकल्पना खूप महत्वाच्या आहेत. हो. सोवळा म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आणि विटाळ म्हणजे शूद्राच्या स्पर्शाने ती तथाकथित शुद्धता भंग होणे. म्हणजे ही शुद्धतेची कल्पना इतरांना दूर ठेवण्यासाठी वापरली जाते, एक सामाजिक अंतर निर्माण करण्यासाठी. नेमका हाच मुद्दा आहे. आणि फुले दाखवून देतात की ही शुद्धतेची कल्पना किती सोयीस्कर आहे, कारण एकीकडे शूद्रांच्या स्पर्शाने विटाळ होतो, पण दुसरीकडे फुले लिहितात, पयथिन पडतीर ड चैन्य हो. अगदी. जे त्यांच्या नैतिकतेवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण करतं. म्हणजे ही शुद्धतेची कल्पना निवडक आहे. इट्स अ टूल फॉर सोशल हायरार्की, नॉट अ जेन्युइन मॉरल स्टान्स. यातली एक ओळ मला नेहमी विचार करायला लावते. श्रवक वेचेन शूद्रबंदालोलेन मुडली निशा विलेन इन्स्लिश्न गोल. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. हे इंग्रजांची स्तुती करण्यापेक्षा जास्त तत्कालीन समाज व्यवस्थेवर केलेला एक मोठा आघात आहे. म्हणजे वेदांचं ज्ञान, जे ज्ञानाचा सर्वोच्च स्रोत मानलं जातं, ते शूद्रांना ऐकण्याचीही परवानगी नव्हती. आणि ती दारं इंग्रजांनी उघडली. यात इंग्रजांबद्दलच्या कृतज्ञतेपेक्षा ज्ञानावर मक्तेदारी ठेवणाऱ्या व्यवस्थेबद्दलचा संताप जास्त आहे. फुले वास्तववादी होते. आणि मग या सगळ्या विवेचनानंतर, या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी ज्योतिराव फुले आपला अंतिम संदेश देतात. काय आहे तो संदेश? आणि हाच या संपूर्ण पुस्तकाचा कळस आहे. ते आत्तापर्यंत दबलेल्या शोषित समाजाला जागे व्हायला सांगतात. ती प्रसिद्ध ओळ. हो. हत्तीन जोडे मंधीन टाकून शोध करानिका ज्योती मटके. या ओळींचा अनेकदा चुकीचा अर्थ घेतला जातो, म्हणजे जोडे मारणे वगैरे. पण त्यातला दुसरा भाग खूप महत्वाचा आहे. शोध करानिका. तोच खरा संदेश आहे. अगदी. हत्तीन जोडे मंधीन टाकू नये याचा अर्थ आहे, आता गप्प बसू नका, प्रतिकार करा. पण तो प्रतिकार कसा करायचा? दगडधोंड्यांनी नाही, तर शोध करानिका. म्हणजे नीट शोध घ्या. बरोबर. स्वतः विचार करा, चिकित्सा करा, प्रश्न विचारा. तुम्हाला जे काही सांगितलं जाते ते तसंच का स्वीकारायचं? या सगळ्या फसवणुकीच्या मुळाशी जा. हाच ज्योतिराव फुले यांचा अंतिम संदेश आहे. म्हणजे कोणत्याही मध्यस्थाशिवाय स्वतःच्या बुद्धीने सत्याचा शोध घ्या. हो. शिक्षणाने आणि आत्मपरीक्षणानेच तुमची मुक्ती होईल. इंटेलेक्च्युअल रेझिस्टन्स, नॉट जस्ट फिजिकल. म्हणजे ब्राह्मणांचे कसब हे केवळ शोषणाचं वर्णन करणारं पुस्तक नाही, तर ते शोषणातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारे एक मॅन्युअल आहे. अगदी. फुले फक्त समस्या सांगून थांबत नाहीत, ते त्यावरचा उपायही सांगतात. आणि तो उपाय आहे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता. शब्दांच्या शस्त्रांनी केलेला हा प्रहार होता, ज्ञानाच्या दिव्यांनी दिलेला ललकार होता. ब्राह्मणांचे कसब हे केवळ पुस्तक नाही, ते समाजाच्या डोळ्यात घातलेलं अंजन आहे. आजही तितकंच खरं आणि ज्वलंत आहे. ज्योतिराव फुलेंनी मांडलेला विचार हा केवळ विरोधाचा नव्हता, तर तो नवनिर्माणाचा होता. हो. ज्ञानाशिवाय तरुणोपाय नाही, हाच त्यांच्या संपूर्ण लेखनाचा आत्मा आहे. ज्ञानाच्या या प्रवासाने जर आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त केला असेल तर शब्दप्रवासी परिवारात सामील व्हा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन प्रवासात. तोपर्यंत वाचत रहा.